काल 5 जानेवारी रोजी मध्यरात्री 2 वाजण्याच्या सुमारास शाहूनगर परितेमधील भोगावती कारखान्यासमोरील कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या शाखेस आग लागली. या आगीत कॉम्प्युटर्स, प्रिंटर्स, स्टेशनरी आणि फर्निचर जळून खाक झालं. ही आग नेमकी कशामुळे लागली हे समजू शकलेलं नाही, पण प्रथमदर्शनी शॉर्ट सर्किटने आग लागली असा अंदाज व्यक्त केला जातोय. याबाबत घटनास्थळी मिळालेली अधिक माहिती अशी: भोगावती कारखान्याच्या सुरक्षारक्षकांना काल रात्री 2:15 वाजता या शाखेत आगीचे लोट दिसल्यानंतर त्यांनी तातडीने भोगावती कारखान्याच्या अग्निशामक दलाच्या सहाय्याने आग विझवली. लागलीच बँकेच्या कर्मचाऱ्यांना सूचना देण्यात आली. आज सकाळी जिल्हा बँकेचे संचालक राजेश पाटील सडोलीकर यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. आगीचं कारण, झालेलं नुकसान याची सविस्तर माहिती घेऊन त्यांनी कर्मचाऱ्यांना सूचना केल्या. या घटनेची नोंद करवीर पोलिसात झाली असून आगीचे कारण अजून अस्पष्ट आहे. या भेटीवेळी राजेश पाटील यांच्यासोबत भोगावती कारखान्याचे संचालक, बँकेचे अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते. अशाच नवीन अपडेट्स आणि आपल्या भागातील बातम्यांसाठी या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.